2 दिवसापूर्वी अल्फा वायर ॲप स्पायनर्सकडनं अल्फा नावाचं एक ट्रेलर आलेलं आहे. तर या ट्रेलरमध्ये आपण असं बघू की बऱ्याच रिव्ह्यू करून असा एक टॅग आलेला आहे की त्याला इंडियन ब्लॅक विडो असं म्हणलेलं आहे. तर आपण काकडे साहेबाकडून याला रिव्ह्यू घेऊ त्याचा एकदा. काय म्हणायचं काकडे साहेबाचं? मी जर ब्लॅक विडो पाहिला नसता तर मी नक्की एक्सायटेड झालो असतो स्टोरी लाईन बद्दल. पण जसं की या दोन्ही असं होऊ नये, कॉपी परफेक्ट एकदम कॉपी म्हणजे स्टोरी कॉपी नाही करायला पाहिजे. पण जर केली असेल तर त्या दोघी बहिणी आणि त्यांचं असं ॲक्सेंट आणि ते जे ॲक्शन सीन पाहून असं वाटत नाही की ॲक्शन करताय. थोडे सीन जरा ओव्हरऑलमिक ग्लॅमरस झालेले तिथे. ते ग्लॅमरपणा थोडा कमी केला तर बॉलिवूडचं खूप भलं होईल. पण काय सांगता ना, यशराजचा मूव्ही ग्लॅमरपणा कमी होईल तर त्यांनाही आवडणार नाही. म्हणजे असं स्पाय वाटत नाही. आणि प्रॉपर स्पायसाठी जे रॉनेस आणि जे एकदम धाकडपणा असतो तो दिसत नाही. मला तर याच्यापेक्षा ते आमिर खान सरांची ती धाकड गर्ल कुस्ती खेळते तिच्या ॲक्शनमध्ये जास्त धाकडपणा वाटला या दोघींपेक्षा. तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? माझं काय नाही, मला फक्त ऋतिक रोशन त्यामध्ये डोळे आवडले. तर आणि ऋतिक रोशनचा आणि कॅमिओ आहे त्याच्यामध्ये. आहे त्यामध्ये या दोघींना नाचता. सपोर्ट करण्यासाठी त्यांनी ऋतिक रोशनला खास करून बोलवलंय. बहुतेक यशराजला ना सध्या त्यांच्या या म्हणजे मूव्हीमध्ये फक्त आलिया आणि शर्वरी यांच्याकडून काही होणार नाही असं वाटलं. कारण या दोघींपेक्षा ऋतिकचे जास्त फॅन आहेत. तर त्याच्यामुळे ऋतिकला इन्व्हॉल्व याच्यामध्ये केलं असं वाटतंय कुठंतरी. आणि मला बॉबी देओलची पण खूप छान ऍक्टिंग आवडली यामध्ये. बस इतकंच सांगू शकतो आम्ही ट्रेलरच्या रिव्ह्यूमध्ये, बाकी काहीच नाही. अजून बॉबी देओलमध्ये असा विषय आहे की असं वाटतंय असं होऊ नये. बहुतेक पाकिस्तान अँगल येऊ शकतो. बॉबी देओलच्या तोंडून एक डायलॉग ऐकतोय आपण की इंडिया ने अल्फा को सिरियसली नहीं लिया, असा काहीतरी डायलॉग आहे. पण एक ट्विस्ट आहे तिथे, त्यांची हरियाणवी ॲक्शन अशी बोलताना दिसून येते. त्याच्यामध्ये असं वाटत नाही पाकिस्तानी अँगल असेल. असला तर बहुतेक थोडासा वेगळा, थोडा अजून अर्धा एक वेगळा तास. म्हणजे या पिक्चरमध्ये प्रत्येक जे जेव्हापासून पहिला एक टायगर आला, नंतर टायगर जिंदा आला, त्यामध्ये पूर्ण जे ते पहिले 3 पिक्चर आहे पूर्ण भारत पाकिस्तानच आहे ते, त्याचं काही हे नाहीये. परत वार आला, वार 2 आला, त्यामध्ये पण ते सेम स्टोरी आलेली भारत पाकिस्तानची. म्हणजे काही जरा वेगळं केलं ना तर मग ठीक आहे, काहीतरी वाटेल त्यांना. अजून काही आहे तुमच्या? YRF मध्ये हे जे कॉपी होणारा सिक्वेन्स आहे ते आम्हाला म्हणजे प्रेक्षकांना मुळीतच आवडत नाहीये. म्हणून हळूहळू त्याचे प्रेक्षक कमी होत चालले. आणि सगळ्यात शेवट अनिल कपूरचा रोल जो झालाय, मला असं वाटतंय बॉबी देओल वर्सेस अनिल कपूर व्हायला म्हणजे होऊ शकतं असं दिसतंय. पुढे बघू. स्टोरी लाईनमध्ये काय ते जास्त म्हणजे रिव्हॉल्व होत नाहीये. आणि पुढे अजून एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये. बॉबी देओल म्हणजे असं दिसतं की बॉबी देओलनी अल्फाला ट्रेनिंग दिली, बरोबर. पण मग शर्वरीच्या रोलचं काही खास असं उघडपणे दाखवलेलं नाहीये. त्याच्यामुळे थोडंसं फक्त त्यांना आलियाला हायलाईट करायचं असं दिसून येतंय. पण त्याच्या नादामध्ये पिक्चरचा ग्लॅमरसपणा वाढतोय आणि ॲक्शनमध्ये ग्लॅमरसपणा जास्त होतोय, बस. बाकी काही नाही. त्यांनी फक्त स्टोरी लाईन एकदम प्रेझेंटेशन व्यवस्थित दिलं तर स्टोरी लाईन चांगली आहे. पण सेम टू सेम जर ठेवलं तर तोचपणा काय ना, एकच ग्रेव्ही आणि त्याच्यातच वेगवेगळे पीस अशी भाजी दिसून येईल. बघा पुढं. ओके. ट्रेलर एकदम ओके, काही विषय नाही. पिक्चरच्या हिशोबाने जर बघायचं म्हणलं, मास मसाला एंटरटेनर, तर मग ओके. तर बाकी तर स्टोरी जर सेम असली तर मग पिक्चर एवढा काही